पश्चिम बंगालमध्ये निवडणुका झाल्या, नवीन सरकार सत्तारूढ झालं. ममता बॅनर्जींच्या पक्षाला आधीपेक्षा थोडंसं जास्त असं बहुमत मिळालं. अपेक्षा अशी होती की याच्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था तिथे पूर्वपदावरती येईल. पण अतिशय विचित्र पद्धतीनं सुरुवातीच्या 2 दिवसातच निकाल लागल्यात हिंसाचार झाला आणि त्याच्याबद्दल बोलताना त्यांचे प्रवक्ते अतिशय निर्लज्जपणे माध्यमांच्या समोर असं बोलत होते की अजून काही ममता दीदींनी शपथ घेतलेली नाही, राज्यपाल तिथे आहेत आणि निवडणूक आयोगाकडेच अजून सगळा कारभार आहे. ते खोटे यासाठी बोलत होते की आपल्याकडे व्यवस्था अशी आहे की कुठल्याही कार्यकाळ संपल्याच्या नंतर त्या मुख्यमंत्र्याला पुढचा मुख्यमंत्री येईपर्यंत काय म्हणता येईल त्याला काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कारभार करावा लागत असतो. त्याप्रमाणे ममता दीदी आधी मुख्यमंत्री होत्या, त्यामुळे पुन्हा त्यांनी जेव्हा शपथ घेतली तोपर्यंत आपोआपच कायद्याच्या दृष्टीनंच त्यांचं त्या ठिकाणी अधिकार होता. पण हे त्यांचे प्रवक्ते सांगायला तयार नव्हते. आत्ताचा जो प्रकार नुकताच समोर आलेला आहे, प्रसंग असा घडला की नारदा ह्या चिटफंड घोटाळ्यांची एक चौकशी CBIच्या मार्फत आधीपासूनच चालू आहे. या चौकशीच्या संदर्भामध्ये ममतांच्या प्रत्यक्ष मंत्रिमंडळातले 2 मंत्री आणि इतर 2 नेते असे 4 जणांना CBIने आपल्याकडे बोलवलं. त्याची चौकशी केली, त्यांना ताब्यामध्ये घेतलं आणि कळल्याच्या नंतर तातडीनं ममता स्वतः ज्या आता मुख्यमंत्री पदावरती आहेत त्या उठून तिथं गेल्या आणि त्यांनी त्या CBIच्या त्या न्यायालयात किंवा त्या इमारतीमध्ये जाऊन 6 तास त्या ठिकाणी धरणं धरून बसल्या. त्या म्हणजे त्यांचा दावा असा होता की अतिशय गैरपद्धतीने हे आमच्या मंत्र्यांना उचलून नेलं जात आहे किंवा त्यांच्यावरती अन्याय होतो आहे, बाकीच्या गोष्टी. किंवा त्यांचे प्रवक्ते आता सांगायला लागले की ही भाजपने केलेली सुडाची कारवाई आहे, CBI कसं त्यांच्या हातातलं खेळणं आहे. तुम्ही हे नेमकं आता जे जसं चालू आहे तसंच तुम्ही 1-2 महिन्यापूर्वी आठवा, जेव्हा निवडणुका चालू होत्या तेव्हा ह्या सगळ्या लोकांनी निवडणूक आयोगावरती आरोप सुरू केले होते की निवडणूक आयोग कसं केंद्रीय नेतृत्वाच्या म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या हातामधलं कसं खेळणं आहे. 8 भागांमध्ये निवडणुका घेण्याचं कारण म्हणजे भाजपच्या मोदींना आणि अमित शहांना प्रचार करण्याचं कसं त्यांनी सोय केलेली आहे. वाटेल तसे आरोप केले गेले. वस्तुतः आता ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्र्याची पदाची शपथ घेतलेली आहे. त्या एका संवैधानिक पदावरती आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातले 2 मंत्री जे आता ह्याच्यामध्ये त्यांना CBIने ताब्यात घेतलेले आहेत ते पण तशा पदावरती आहेत. राज्यपाल, त्याच्यानंतर हे CBIचे अधिकारी, हे सगळे लोक एका विशिष्ट संवैधानिक पदांवरती काम करत आहेत. त्यांच्यावरती अशा पद्धतीनं त्याच दुसऱ्या पदावरती असलेल्या माणसाने आरोप करणे किंवा त्यांना त्यांचं काम न करू देणे हे अतिशय चूक आहे. मग ह्या सगळ्या लोकांनी निवडणूक आयोगावरती जे आरोप केले होते, अगदी 4थ्या टप्प्यामध्ये जो काय हिंसाचार झाला होता, लोकांनी त्या राखीव जवानांवरती CRPFच्या CISFच्या त्यांच्यावरती हल्ले केले होते. त्या गोळीबारामध्ये 4 लोक मृत्यू पावले. आणि तेव्हा आरोप काय केला होता ममता दीदीने आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी की आमच्या लोकांना मतदान करू दिलं जात नाही. तुम्ही लक्षात घ्या की हे सगळं नॅरेशन तुम्ही जे कोणी हे तुम्ही ऐकता, तुम्ही YouTubeवरती सर्च करून पहा 2 महिन्यापूर्वीची व्हिडिओ. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते नेते स्वतः ममता दीदी आक्रस्ताळेपणा असं सांगत होते की ही सगळी निवडणूक प्रक्रिया कशी भाजपनी निवडणुकी आयोगाच्या माध्यमातून कशी ताब्यात घेतलेली आहे. निकाल लागले, त्यांच्याच पक्षाला अतिशय व्यवस्थित असं बहुमत भेटलं. मग आता हा आरोप कुठे गेला? कालपर्यंत तुम्हाला EVM वरती म्हणजे बटन दाबलं तर ते कुठलंही मत हे कमळालाच जातं किंवा तृणमूलच्या ज्यांना मतच भेटत नाहीत असा जो सगळा आरोप होता. आणि ह्याच्यामध्ये स्वतः वैयक्तिकरित्या ममता हरल्यामुळे नंदीग्राममध्ये तिथं एक आरोप केला. म्हणजे जिथं तुमचे कॅन्डिडेट जेव्हा उमेदवार निवडून आले त्याच्याबद्दल तुमचं काही म्हणणं नाही. आता निकाल लागल्याच्या नंतर 4 महत्त्वाच्या राज्यापैकी 3 ठिकाणी विरोधी पक्षांची सरकार, भाजपेतर पक्षांची, विरोधी पक्ष असा शब्द न वापरता भाजपेतर पक्षांची सरकार सत्तेवर आलेली आहेत. असममध्ये फक्त भाजपचं पूर्वीचं सरकार कायम राहिलं. पश्चिम बंगालमध्ये, तमिळनाडूमध्ये आणि केरळमध्ये या 3 ठिकाणी भाजपेतर पक्षांची सरकार सत्तेवरती आलेली आहेत. मग तुम्ही कसं काय त्या निवडणूक आयोगावरती, EVM वरती, इतकंच नाही, निवडणूक आयोगासाठी काम करणारे जे कर्मचारी ते त्या राज्याचे असतात. कर्मचारी बाहेरून येत नाहीत. निवडणूक आयोगाला त्या काळापुरतं वाहनं किंवा कर्मचारी हे त्या राज्य सरकारच्याच अखत्यारीतले घ्यावे लागत असतात. ते काही वरतून आलेले नसतात कुठं. आणि ममता बॅनर्जी सरळ त्यांच्यावरती आरोप करायला लागल्या. इतकंच नाही, त्या हिंसाचाराच्या प्रकरणामध्ये तिथले जे सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस होते त्यांच्यावरती पण आरोप करायची, ज्यांची खरं तर नेमणूकच त्यांच्या राज्य सरकारच्या अधीन आहे. निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतर हे सगळंच बदललं. सगळ्यांनी मग EVM, निवडणूक आयोग यांच्यावरच्या चर्चा सगळ्या बंद करून टाकल्या. त्या 2 दिवसातल्या हिंसाचाराच्या बाबतीमध्ये अतिशय वाईट पद्धतीने ह्यांनी आरोप केला होता की निवडणूक आयोगाकडे अजून सगळं सरकारचं सूत्र आहेत किंवा राज्यपाल आहेत.
वगैरे. आता जी घटना घडलेली आहे की ह्यांच्या 2 मंत्र्यांना, इतर 2 कार्यकर्त्यांना, 4 जणांना CBIने ताब्यात घेतलं. ममता बॅनर्जी जे स्वतः एका पदावरती आहेत ते विसरून तिथं हट्टीपणा करून त्या ठिकाणी बसून राहिले. जसं की केजरीवाल स्वतः मुख्यमंत्री असताना धरणं देत बसले होते रस्त्यावरती तिथे दिल्लीच्या. म्हणजे ही काय पद्धत आहे? याच्यापूर्वी पण ममता बॅनर्जींनी अशाच पद्धतीचे नाटकं CBIच्या संदर्भात, CBIला परवानगी देणार नाही, CBIच्या अधिकाऱ्यांना ते जिथं उतरले त्या रेस्ट हाऊसमध्ये, त्या विश्रामगृहामध्ये कोणून टाकलं होतं ह्याच्याच लोकांनी. इतकंच नाही, जेव्हा सैन्य म्हणजे सैन्याची एक तुकडी त्या ठिकाणी त्यांचे जे नियमित इकडून तिकडे जेव्हा हे स्थलांतर होतं किंवा इकडून तिकडे तुकडी नेल्या जाते, ममतानी काय आरोप केला होता की हे जसं काय दिल्ली काबीज करायला निघालेले आहेत. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, संवैधानिक पदावर तुम्ही 1-2 नाही, गेले 11 वर्ष, 10 वर्ष, 2 वेळा, आता 3ऱ्या वेळा परत एकदा त्या निवडून आलेले आहेत. तुम्ही काम करत आहात, तुम्हाला सरकारी संरचनेमध्ये या संवैधानिक पदावर काम करण्याचा अनुभव नाही आहे का? तुम्ही केंद्रामध्ये पण मंत्री म्हणून काम केलेलं आहे, तुम्ही खासदार राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, तरी तुम्हाला याची कल्पना नाही, तुम्ही असा आरोप करतात. आता जो आरोप केला जातो आहे CBIवरती, आपण असं समजूयात ममतानी आणि तृणमूलचे जे कार्यकर्ते, प्रवक्ते आरोप करतायत ते सगळं एक वेळ खरं मानू की भाजपनी मुद्दाम सुडाचं राजकारण करत आहे, CBIला हाताशी पकडलेलं आहे. पण ह्याला तुम्ही प्रतिवाद कसा करणार आहात? जेव्हा ममता बॅनर्जी 6 तास त्या ठिकाणी CBIच्या इमारतीमध्ये जाऊन बसल्या, बाहेर यांचे कार्यकर्ते धिंगाणा घालत होते, दगडफेक केली यांनी सुरक्षा. जसं निवडणुकीच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं हल्ले केले होते, आता ही दगडफेक करण्यात आली. ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये आपल्या सुरक्षा सैनिकांवरती दगडफेक केली जायची, आता नाही होत. त्याच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये सुद्धा असं वातावरण तयार झालेलं आहे. तुम्ही केलं, कार्यकर्ते रस्त्यावरती आले, त्यांनी दगडफेक केली, धिंगाणा केला त्या ठिकाणी. का? तर तुमच्या मंत्र्यांना, बरं ही सगळं एका विशिष्ट प्रक्रियेने चालू आहे ना, तुम्हाला ही जी काही घटनात्मक आपली चौकट आहे ती मान्य नाही आहे का? ज्याची तुम्ही शपथ घेतली, संविधानाची तुम्ही शपथ घेतली. अजून एक जो अतिशय गंभीर असा प्रकार घडलेला आहे, पश्चिम बंगालमधल्या नागरिकांना हिंसेमुळे स्थलांतर करून बाजूच्या आसाम राज्यात जावं लागलं. हजारोच्या जवळच्या वरची संख्या आहे ती नागरिकांची, आणि त्यांना त्या आसाममध्ये ह्यांचा आरोप असा होता की हे सगळे हिंसाचाराचे प्रकार हे भाजपकडून केले जातात. ठीक आहे, आपण हा आरोप वादासाठी एक वेळ मान्य करू. तसं जर असेल तर मग त्यांनी भाजप शासित राज्यांमध्ये संरक्षणासाठी गेले कसं काय? ते जर त्यांना इथे भाजपकडूनच त्रास होत होता, तर हे सगळे लोक भाजप शासित पलीकडच्या आसाम राज्यामध्ये गेले कसं काय? याचं उत्तर द्यायला तयार आहेत का? राज्यपाल जगदीप धनखड यांना स्वतः जाऊन तिथे पाहणी करावी लागली की आपल्याच देशामध्ये एका राज्यातल्या नागरिकांना हिंसाचाराला कंटाळून किंवा त्याच्यातून वैतागून किंवा जीवाच्या भीतीने राज्यातून पलायन करावं लागतंय. असं हे क्वचित पहिला, जसं काश्मीरमध्ये घडलं त्यानंतर हा दुसराच प्रसंग आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे की तुम्ही एकदा शपथ घेतल्याच्या नंतर तुम्ही एका विशिष्ट पक्षाचे उरत नाहीत. तुम्हाला सगळ्या पूर्ण पश्चिम बंगालच्या तुम्ही मुख्यमंत्री असता, तुम्ही TMCच्या मुख्यमंत्री नसता. हे जेव्हा आरोप करतात त्यांच्या लक्षात येत नाही की पंतप्रधान हा भारतीय जनता पक्ष एका पक्षाचा नसतो, संपूर्ण देशाचा, आणि ही आपली प्रातिनिधिक लोकशाही आहे. तुम्हाला मत देणं, तुम्हाला मत न देणं ही तात्पुरती प्रक्रिया आहे प्रातिनिधिक लोकशाहीमधली. एकदा निवडून आलेला प्रत्येक माणूस हा संपूर्ण जनतेचं प्रतिनिधित्व करतो असतो, आणि विशेषतः जो पदावरती बसलेला आहे, मुख्यमंत्री असो, मंत्री असो, राज्यपाल, विविध सगळे मिळून त्या एकूण सरकारी यंत्रणेचा भाग असतात, आणि सर्वसामान्य जनतेला तुम्ही उत्तरदायित्व तुमचं आहे. ममता बॅनर्जी, त्यांचा पक्ष ह्यांनी ज्या पद्धतीनं हे वातावरण आता इथे ठेवलेलं आहे, त्याच्यातून एक शंका अशी येते की तुम्हाला हे जी संवैधानिक चौकट आहे ती मान्य करायची आहे की नाही. त्याच्याप्रमाणे तुम्हाला, आणि ह्याच्यामध्ये तुमची इच्छा असो किंवा नसो, तुम्हाला या चौकटीमध्ये राहून काम करावं लागेल. तुम्हालाच नाही, कोणालाही. इतरही राज्यांमध्ये जेव्हा जेव्हा असे प्रश्न, तमिळनाडूमध्ये दुसऱ्या पक्षात सरकार आलं किंवा केरळमध्ये आलं, त्या ठिकाणी असं काही प्रसंग उभे राहिले का? मग नेमकं पश्चिम बंगालमध्ये असं का घडतं आहे? आपल्याकडे निवडणुकीच्या द्वारे सत्तांतरं सतत होत आलेली आहेत. हुकुमशाही राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं क्रूरतेनं किंवा दडपशाही करून या पद्धतीनं किंवा रक्तरंजित असे सत्तांतर होतात, असं भारतात घडलेलं नाही. आपल्याकडची सत्तांतरं रक्तविहीन, अतिशय शांततेनं लोकशाहीच्या मार्गाने झालेले हे आपलं वैशिष्ट्य आहे. आणि तुम्हाला तर प्रत्यक्ष सत्ता मिळालेली आहे ना, मग तुमचा हा हिंसाचार, मग हा तुमचा थैथयाट हा कशासाठी आहे? एक लक्षात घ्या, त्यांचे जे समर्थक आहेत, सगळे जे पुरोगामी आहेत, ते ह्याच्या बाबतीमध्ये चूप आहेत.
त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की पश्चिम बंगाल हे सगळ्यात मोठ्या राज्यांपैकी आहे. म्हणजे तुम्ही लोकसभेची जी संख्या मोजली तर उत्तर प्रदेशमधून 80 खासदार निवडून जातात, त्याच्या खालोखाल महाराष्ट्रातून 48 निवडून जातात आणि 3 नंबरला जे राज्य आहे ते पश्चिम बंगाल आहे, त्या ठिकाणी 42 खासदार निवडून जातात. मग त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते 39वे किंवा 40 नंतरचे काय बिहार आहे 40 खासदार असलेलं, पश्चिम तमिळनाडू आहे 39 खासदार असलेलं, मग बाकीचे पुढचे आहेत. 3 नंबरचं राज्य हे सगळ्यात मोठं आहे. मग तुमची म्हणजे इतक्या मोठ्या लोकसंख्येचं तुम्ही प्रतिनिधित्व करता आहात, तेव्हा तुमची जबाबदारी आहे की तुम्ही शांततेने हे सगळे प्रश्न सोडवायला पाहिजेत आणि तुमच्याच राज्यातल्या नागरिकांना तुमच्याच कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसाचारामुळे जर पळून जावं लागत असेल तर हे अतिशय लांछनास्पद आहे. बिहारमधला एक पोलीस अधिकारी अश्विनी कुमार जेव्हा त्या ठिकाणी आला आणि त्याची समूहाने ठेचून हत्या केली, याच निवडणुकीच्या काळातली गोष्ट घडलेली आहे. हे लांछनास्पद आहे. आणि जेव्हा त्यांच्याबरोबरचे इतर सहकारी पण त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आले होते तपास करण्यासाठी, तेव्हा त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये त्या बाकीच्यांना पळून जावं लागलेलं अशी घटना घडलेली आहे बिहार आणि पश्चिम बंगालच्या सीमेवरती. ममता बॅनर्जींनी शांतपणे याचा विचार केला पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांनी सुद्धा केला पाहिजे. ही आजची जी उसंतवाणी आहे याच प्रसंगावरती आहे. चिटफंड घोळ, शारदा आणि नारदा असे जे चिटफंड घोटाळे आहेत ना, चिटफंड घोळ दीदी करे कल्ला, मुखी रोषगुल्ला पुरोगामी. चिटफंड घोळ दीदी करे कल्ला, मुखी रोषगुल्ला पुरोगामी. CBI कसे आरोपांचा फास, CBI कसे आरोपांचा फास, मंत्री नेते खास अडकले. घालून घेरावं CBI कोंडी, घालून घेरावं CBI कोंडी, लोकशाही चंडी नाचत असे. हिंसेचे चटके लोक हे पळाले, हिंसेचे चटके लोक हे पळाले, निर्वासित झाले स्वदेशात. आपल्याच देशामध्ये निर्वासित म्हणून राहायची वेळ आली. गरिबाचा निधी घेती हिरावुनी, गरिबाचा निधी घेती हिरावुनी, तोची कटमनी म्हणविती. उद्योगा वाचून बंगाल डबके, उद्योगधंदे वाढू शकलेले नाही त्यांची, ज्या पद्धतीने नंदीग्राममधून आणि सिंगूरमधून यांनी हाकलून लावले होते उद्योग आणि परत आले नाही. उद्योगा वाचून बंगाल डबके, विकास थबके जागेवरी. आणि शेवटचं असे, कांत राज्य हवे स्पष्ट कायद्याचे. संभ्रम नको याच्यामध्ये कुठलाही. कांत राज्य हवे स्पष्ट कायद्याचे, भ्रष्ट फायद्याचे कधी नको, भ्रष्ट फायद्याचे कधी नको.